मराठी, आवाज जनसामान्यांचा। भिगवण ग्रामपंचायतीच्या जागेतील शासकीय निधीतून बांधलेले सार्वजनिक शौचालय बेकायदेशीरपणे पाडल्यानं एका जणाच्या विरोधात भिगवण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्याच्या इंदापुरातील भिगवणमध्ये खळबळजनक प्रकार समोर येत आहे। चक्क शासनाच्या जागेवर शासकीय निधीतून बांधलेलं शौचालय पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 25 ऑक्टोबर रोजी रात्री 11:30च्या सुमारास भिगवण गावच्या हद्दीमध्ये भैरवनाथ शाळेच्या पाठीमागे सिटी सर्वे नंबर 805 या शासकीय जागेत शासकीय निधीतून बांधलेले सार्वजनिक शौचालय युनिट अज्ञात जेसीबी मशीनद्वारे शौचालय पाडून शासकीय मालमत्तेचे 1,50,000 रुपयांचं नुकसान केलंय। म्हणून भिगवण ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी पोलिसात मौला इब्राहिम मुलानी राहणार भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणि इतर इसमांच्या विरोधात भिगवण पोलिसात गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास भिगवण पोलीस करत आहेत। शासकीय जागेमध्ये शौचालय बांधलं होतं ते पाडले गेलं, त्या संदर्भात भिगवण पोलिसात गुन्हा दाखल झालाय। नेमकं काय प्रकरण आहे? नमस्कार। सर्वप्रथम मी भिगवण गावचे सरपंच गुराप्पा गंगाराम पवार शासकीय जागेमध्ये शासकीय निधीतून शौचालय बांधलेलं होतं। तो शौचालय 25 ऑक्टोबर 2025 रोजी हा मौला इब्राहिम मुलानी ह्या इसमाने आणि आणखीन त्यांचे 3-4 साथीदार जेसीबीच्या सहाय्याने पाडलं गेलं। हे आम्हाला 26 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक रहिवाशांकडून आम्हाला खबर मिळाली। त्यावेळेस स्थानिक ह्याच्यावरती जागेवरती जाऊन पाहणी केल्यास तिथं आढळून आले की सर्व शौचालय त्यांनी भुईसपाट केलेलं होतं। साधारणतः 30 ते 35 वर्षापूर्वी बांधलेलं हे शौचालय 30-35 वर्षापूर्वी बांधलेला हा शौचालय होता। तो शौचालय त्यांनी पाडलेला भुईसपाट केलेला होता। तिथे लोकांची त्या शौचालयामुळे लोकांची अडचण आता निर्माण झाली आहे। त्या शौचालय जाणे सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे तेथील स्थानिक रहिवाशांची आता अडचण झाल्यामुळे आम्ही तत्काळ पोलिसांकडे धाव घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला। साधारणतः किती वर्षापूर्वीचं ते शौचालय होतं? सुमारे 30 ते 35 वर्ष। 30-35 वर्षापूर्वी जुनं युनिट होतं। तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो त्याच्यावर? हो। तर पोलिसांनी अटक केली का? पोलिसांनी नाही अटक केली अजून अटक केली नाही। तुम्ही पुढची कारवाई काय करणार? आता पोलिसांकडे दिले आपण ते, त्यांनी ते दाखल करून घेतली, आम्ही दाखल केली, आमची प्रोसिजर आम्ही पूर्ण करतो आणि त्यांना बोलून घेऊ आता ते कोर्टात दाखल करतो म्हणून सांगितलंय आम्हाला। यात काय राजकारण वगैरे आलंय का? त्यांनी एवढं धाडस कसं काय केलं? आता धाडस केलं, आता हे त्या 805 ही माझी मालमत्ता आहे असं तो म्हणतो, पण त्यात महाराष्ट्र शासन सुद्धा आहे, पण ते म्हणजे तो भाग शासनाचा आहे। शासन जागा कोणाची, त्यांची का महाराष्ट्र शासनाची? हा शासनाचा भाग आहे। हा न्यायप्रविष्टात ते चालू आहे आणि त्यांनी हे शौचालय 30 ते 35 वर्षापूर्वी बांधलेलं होतं आणि ते लोकांच्या सोयीसाठी आणि ते त्यांनी पाडलं, तो गुन्हा आहे। अंदाजे किती रकमेचे ते शौचालय? आता साधारणतः 90-91 साली बांधलेली हे शौचालय 1.5 लाख रुपयाच्या आसपास त्याची किंमत होती आणि त्याच्यानंतर दुरुस्तीवर त्याचे काही खर्च पडलेले आहेत। काही 2 वर्षापूर्वी आपण त्याची दुरुस्ती करून लोकांच्या सोयीसाठी ते आपण उपलब्ध करून दिले होतं ना। होतं। त्या युनिटचा किती लोकांना फायदा होतो? आता जवळजवळ तिथं 25 ते 30 घरं आहेत, त्या लोकांना तिथं फायदा होत होता। त्याचा 20-25 घरं आहेत, त्या लोकांना त्याचा फायदा होत होता। त्या युनिट पाडण्याच्या अगोदर तुमचं आणि त्यांचं काय पत्रव्यवहार झाला होता का? नाही। त्या लोकांनी डायरेक्ट एकदमच पाडून टाकलं? हो। ग्रामपंचायतीला कसली कल्पना नाही? कसली कल्पना नाही, काही कल्पना न देताच पाडून टाकलं? हो। त्यांच्या पाठीमागे 100%च कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य वगैरे किंवा राजकीय हस्तक्षेप असला पाहिजे त्यांचा किंवा वरदाता असला पाहिजे। आता वरदहस्त असल्याशिवाय ते करणार नाहीत किंवा काय, हे न्यायप्रविष्ट आहे, पण त्यांनी ते थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे। आणि ग्रामपंचायतशी पाडण्या अगोदर ठीक आहे, त्यांची जागा असेल किंवा कोणाची असेल, शासनाची असेल किंवा काय, त्यांनी ग्रामपंचायत संपर्क साधून तो तुमचे शौचालय माझ्या जागेत येते किंवा काय येते असं जर सांगितलं असतं तर आपण तत्काळ त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेतला असता। त्यांनी काही कल्पना न देता 30-35 वर्षापूर्वी जागेचा विषय येतो
जागेचा विषय येत नाही, पण त्यांचे तसं काही न्यायालयीन बाबत त्यांच्या बाजूने निकाल वगैरे झाला का? तर न्यायालयीन बाबत निकाल असेल तर त्यांनी पाळावं. त्यांचे काही पत्रव्यवहार पंचायतीला झालेले नाहीत. म्हणजे न्यायालयीन जर भाग झाला असता किंवा काही निकाल झाले असते तर पंचायतीला काही पत्र आलेले नाहीत तसे काही. डायरेक्ट एक न सांगता त्यांनी पाळलं. हे रात्री त्यांनी 11:30च्या सुमारास हे पाडलं गेलंय. जर त्यांची जागा होती तर त्यांनी दिवसा पाडायला पाहिजे होतं, रात्रीचं का? हो. G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, इंदापूर.